विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमानं संगमनेरमध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत 2 दिवसीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेचे प्रवक्ते अभयजी वर्तक, अध्यक्ष हरिभक्तपरायण कल्याणजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री प्रशांत बेल्लेकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, संगमनेर विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष सुरेश कालडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सरसंघचालक अशोक सराफ, संगमनेर शहर शिवसेना प्रमुख अमर कतारी, शिवजयंती युवक समितीचे उपाध्यक्ष मंगेश साळवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश कालडा यांनी केलं. आज इस माध्यम से मैं सबको आह्वान करता हूँ, आपके और मेरे हमारे कुछ भी बैर हो, मेरे आपसे बोलचाल बंद है, मैं आपसे बात नहीं करना चाहता, मैं आपसे आपकी शक्ल नहीं देखना चाहता. 2 मिनट के लिए ये समझिए कि मेरे और इस बंदे से हमारी बात नहीं होती. हमें वो सब कुछ छोड़ करके एक धर्म के लिए, इस संगठन के लिए, एक हिंदू के लिए, एक हिंदू धर्म के लिए हम सबको साथ आना सबसे ज़्यादा ज़रूरी है. और उसी तरीके से जिस तरीके से कुछ लोगों ने प्रभु श्री रामचंद्र के बारे में वक्तव्य किया था, कुछ लोगों ने भारत माता की जय बोलने में नकार दिया था, उन व्यक्ति को हम लोगों ने खुले चौराहे पे हमने चुनौती देकर के भारत माता के जय के जब नारे लगाए थे, उस समय सिर्फ और सिर्फ बजरंग दल, सिर्फ और सिर्फ विश्व हिंदू परिषद ही नहीं, बाकी सारे संगठन, चाहे वो शिव जयंती उत्सव समिति हो, राम राज्य प्रतिष्ठान हो, भाजपा हो, कोई भी हो, किसी भी तरीके की संगठन हो, आरएसएस हो, हमारे हर परिवार से, हमारी हर शाखाओं से, हर तरीके के लोगों ने हमें जब उसमें हाथ में हाथ डाल करके जब हमसे काम किया, उस दिन हम हमारी छाती फुला करके सबको कह सके कि नहीं, हिंदू संगठित हो रहा है. और इस तरीके को हमें ये चीज़ यहाँ से आगे ले जानी पड़ेगी. मेरे को इस बात का गर्व है कि आज मेरी संगठन, जिस संगठन का मैं सदस्य हूँ, जिस संगठन के हम सब सदस्य हैं, वो संगठन ने इस चीज़ की हमने इस संगठन में पहल करी है. उस पहल को लेकर के आगे बढ़ना है और उस चीज़ को लेकर के आप सब लोगों का मुझे साथ चाहिए, चाहे वो युवा हो, चाहे वो बूढ़े हो, चाहे वो गरीब हो, चाहे वो अमीर हो, चाहे वो महिला हो, कोई भी वर्ग का इंसान हो, कोई भी जाति का इंसान हो, कोई भी धर्म का इंसान हो, हम सबको सिर्फ यही याद रखना है कि हम सब हिंदू हैं. हम सबकी जड़ें सिर्फ हिंदू हैं. हम हिंदू धर्म में से निकले हुए अलग अलग जड़ें, हमारी अलग अलग भुजाएं, एक पेड़ है, एक विशाल का हिंदू धर्म एक विशाल का पेड़ है, जिस सबकी भुजाएं हम सब लोग हैं. हमें अपनी जड़ों के साथ रहना है, जड़ों को छोड़ करके नहीं चलना. जो पेड़, जो फल जड़ों से दूर होने की कोशिश करता है, या तो वो सड़ जाता है या फिर वो जंगली जानवरों के पैरों के नीचे कुचल दिया जाता है. हिंदू राष्ट्र या संकल्पनेविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभयजी वर्तक यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केलंय. आज आम्हाला जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, तर तुम्हाला असं जर कोणाला वाटत असेल आमच्याकडे पैसा पाहिजे, आमच्याकडे मोठी संस्था पाहिजे, आमच्याकडे प्रचंड मोठा बॅनर पाहिजे, चांगल्या चांगल्या गाड्या पाहिजेत, तर सोडून द्या. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे तर प्रखर राष्ट्राभिमान पाहिजे, आम्हाला शिस्त पाहिजे, आमच्यामध्ये नेतृत्व पाहिजे, आमच्यामध्ये साधनेचं बळ पाहिजे, तर आम्ही हिंदू राष्ट्र स्थापन करू शकू. कारण हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात मोठा आहे तर भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कारण समर्थाने सुद्धा सांगून ठेवलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या अधिष्ठानानेच हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. मगाशी पराग गोखलेंनी सांगितलं की 2023 साली हिंदू राष्ट्राची स्थापना होणार आहे. कशी होणार आहे तुम्हाला माहिती आहे? कारण 2023 साली हिंदू राष्ट्र स्थापन होईल हा संतांनी सांगितलेला हुंकार आहे, संतांनी सांगितलेलं भाकीत आहे. या राष्ट्राला वाचवण्यासाठी दैवी शक्ती या पृथ्वी तलावरती उतरलेल्या आहेत. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावरती पुढच्या 17-18 महिन्यामध्ये काय घडणार आहे ते आम्ही या बुद्धींनी आणि कल्पनांनी त्याचं चिंतन सुद्धा करू शकणार नाही. या पुढच्या कालावधीमध्ये आमचं काम एवढंच असेल की भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलणार आहे, आपण मात्र काठ्या लावायच्या. इतकीच भूमिका आपल्यामध्ये आहे. मी अमुक एक करीन, मी अमुक तमुक करीन, सोडून द्या. त्या भगवंताची एवढी मोठी ताकद आहे ना की त्या पृथ्वीला जो फिरवतोय, तुमचं आमचं अन्न पचवतोय, आम्हाला ऊर्जा देतोय, अनेक युगानयुग उलटली त्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलंय, तो हिंदू राष्ट्र स्थापन करून देणार आहे. आम्ही फक्त त्याचं एक साक्षीदार व्हायचंय, त्याचं एक मावळा बनायचंय, त्याचं एक पाईक व्हायचंय.
ज्या ठिकाणी तुम्ही अहंकार व्यक्त कराल, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी अमुक एक करणार आहे, तुम्ही हिंदू राष्ट्रापासून लांब जाताय असं समजा. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल अरे ही भगवंताने दिलेली सेवा आहे, ही धाड टाकणं, या लव जिहाद मधल्या युवतीला वाचवणं, ही त्या भगवंताची सेवा आहे, तुम्ही हिंदू राष्ट्राच्या जवळ येत आहे समजा. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये येईल की ही संघटना वेगळी आहे, ती संघटना वेगळी आहे, हा कमी पडतोय, तो कमी पडतोय, त्यावेळेला लक्षात ठेवा तुम्ही हिंदू राष्ट्रापासून लांब जाताय. ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल आम्ही सर्वजण एकत्रित आहोत, आम्हाला संघटित व्हायचं आहे, आम्ही त्या ईश्वराची लेकरं आहोत, प्रत्येक संघटना, प्रत्येक व्यक्ती आतून एकत्रित आहे, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आम्ही हिंदू राष्ट्राच्या जवळ जाऊ. जसं आम्ही भगवंताच्या मंदिरामध्ये जातोय, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण चप्पल बाहेर काढून येतो तर आम्हाला भगवंत भेटतो, तसं संघटनेची विविध जातीपातींची वल्कलं आम्हाला बाहेर काढून ठेवून यायची आहेत, तर आम्ही हिंदू राष्ट्राच्या जवळ जाऊ शकू आणि तर हिंदू राष्ट्र स्थापन होऊ शकेल. बांधवांनो, हे हिंदू राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं आहे. आज जर आम्हाला वाटत असेल अहंकाराने की मी अमुक एक संघटनेचा नेता आहे, मी सनातन संस्थेचा प्रवक्ता आहे, त्या क्षणाला मी हिंदू राष्ट्रापासून दूर जातोय. मी त्या भगवान श्रीकृष्णांचा सेवक आहे, त्यांनी मला दिलेलं हे मोठं भाग्य आहे, त्याच्या कृपा आशीर्वादामुळे या वाणीतून शब्द येत आहेत. हा जर भाव राहिला तर मी हिंदू राष्ट्राच्या जवळ जाणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी धर्माभिमानी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विजन प्लससाठी संदीप चव्हाण, संगमनेर.